प्रतापराव पवार संघर्षातून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणारे यशस्वी उद्योजक, माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं उदाहरण घालून देणारे माध्यमकर्मी आणि वर्तमानाचं भान ठेवत भविष्याचा वेध घेणारा द्रष्टा. बारामती जवळच्या काटेवाडीसारख्या अगदी ग्रामीण भागातून आलेल्या प्रतापरावांनी गुणवत्ता आणि चिकाटीच्या जोरावर यशाचं शिखर गाठलं. त्यामागे अर्थातच आहेत प्रतापरावांच्या आईचे संस्कार. माझी पहिली आत्ता मारुतीच्या देवळात झालेली आहे. अर्धी 6 महिने काटेच्या वाडीच्या पत्र्याच्या शाळेत, मग बारामतीला म्युन्सिपालिटीच्या पत्र्याच्या शाळेत आणि मराठी माध्यमात. आम्ही सगळे तसेच शिकलो, सगळी पवार मंडळी. आईवडिलांच्या प्रयत्नामुळं किंवा संस्कारामुळं आम्हाला सगळी कामं करावं लागायची. आम्ही धान्य विकलं, केळी विकली, भाज्या विकल्या, दूधं घातली, मेंढरं राखली प्रत्येकाने. त्यामुळं व्यवहाराशी संबंध यावा आणि सगळ्या गोष्टींची माहिती असावी आणि कामाची लाज वाटू नये, हा एक फार महत्त्वाचा संस्कार आमच्या आईवडिलांनी दिला. आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत, हा आईचा संस्कार जपत प्रतापरावांनी उद्योगाबरोबरच सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला. प्रतापराव विविध संस्था संघटनांशी जोडले गेले. नुसते जोडलेच गेले नाहीत, तर आपल्या सक्रियतेतून त्यांनी रचनात्मक कामांना प्राधान्य दिलं. सकाळ वृत्तपत्राशी जोडले गेल्यानंतरही प्रतापरावांनी कायमच समाजकारणाचाच आग्रह धरला. त्या दिवसापर्यंत सकाळच्या आवारात कधी पाऊल टाकलं नव्हतं किंवा रुळेकरांना कधी मी भेटलेलं नव्हतो. त्यामुळे सगळी संस्था आणि सगळं काम हे सगळंच मला नवीन होतं. एका विद्यार्थ्याची भूमिका घेत काम करत आणि माझा अनुभव आणि माझे ज्ञान वापरत सकाळसाठी मी काम करत राहिलो आणि मग 25 वर्षे कशी गेली कळलं नाही. सकाळ हे फक्त बातम्या देणारं वृत्तपत्र न राहता त्यापुढे जाऊन ते समाजाचा खरा आरसा कसा होईल यासाठी प्रतापरावांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी कौशल्याधारित प्रशिक्षणावर भर दिला. प्रशिक्षण हा एक फार महत्त्वाचा भाग आहे. सर्वसाधारणपणे चांगल्या कंपनीमध्ये 40 तास वर्षातले प्रशिक्षण दिलं जातं. शेवटी तुम्ही जे शिकवाल ते मुद्द्यापर्यंत पोहोचणार आहे. त्यामुळे मी माझ्या संपादकांच्या वतीमध्ये अतिशय कॉन्शियस निर्णय घेतलेले होते की मी त्यांना शहाणं करेन की ज्याच्यावर ते समाजाला शहाणं करतील. एकेकाळी राजकीय धोरण हे महत्त्वाची होती स्वातंत्र्याच्या आधी. नंतर समाजीकरण किंवा समाजाचं उन्नती होणं हे जास्त महत्त्वाचं होतं, समाज प्रगल्भ होणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्या सहकाऱ्यांनी भरपूर सहकार्य केलं आणि त्याचा परिणाम नक्की चांगल्यापैकी यशस्वी झाला असं म्हणता येईल. अभियांत्रिकी पदवी संपादन केलेल्या प्रतापरावांनी सोशल इंजिनिअरिंग खऱ्या अर्थानं राबवलं, ते विविध संस्थांच्या माध्यमातून. अजय मेटाकेम, सकाळ, भारत फोर्ज, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स अँड गल्फ ग्रुप, बारामती ग्रेप्स इंडस्ट्रीज यासारखे उद्योग समूह असोत की पुणे विद्यापीठाचं नियामक मंडळ, प्रेस कौन्सिल, इंडियन न्यूजपेपर्स असोसिएशन, विद्यार्थी सहाय्यक समिती, पुना स्कूल अँड होम फॉर ब्लाइंड, SOS बालग्राम, पुणे बालकल्याण संस्था, निर्धार यांच्यासारख्या सामाजिक संस्था असोत, प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी सामाजिक जाणीव कायम ठेवली. विविध समाज घटकांना सामावून घेत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकाळनं विधायक पाऊल उचललं. त्यातूनच सकाळ इंडिया फाउंडेशन सारख्या आयामाचा उगम झाला. सकाळमध्ये 5-6 कोटी येतात आणि आपण 78 शाळा बांधतो, एक मोठं मुलींचं हॉस्टेल बांधतो. त्याचं कारण समाज मदत करतो आणि तो समाजाला मदत करतो. लोकही आपल्याला अनेक ठिकाणी मदत करतात, पैसे देतात, त्यातून आपलं काम वाढतं. ही वस्तुस्थिती आहे. अंध मुलांना नवी जीवनदृष्टी मिळावी यासाठी दी पुना स्कूल ऑफ होम फॉर द ब्लाइंड ट्रस्ट ही संस्था कार्यरत आहे. प्रतापरावांनी 2005-2006 पासून ते 2013 पर्यंत या संस्थेचं अध्यक्षपद भूषवलं. त्या अगोदर ते याच संस्थेचे सलग 30 वर्ष सचिव म्हणून सक्रिय होते. या संस्थेच्या माध्यमातून प्रतापरावांनी अंध विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान दिलं. अंध विद्यार्थ्यांप्रमाणेच अपंग विद्यार्थ्यांसाठीही प्रतापरावांनी बाल कल्याण संस्थेच्या माध्यमातून विधायक कार्याचा वस्तुपाठ घालून दिला. बाल कल्याण संस्थेच्या स्थापनेपासूनच प्रतापराव संस्थेचे मानद सचिव म्हणून सक्रिय आहेत. अपंग व्यक्तींना समाजात समान संधी मिळावी, त्यांना स्वतःचा व्यवसाय, नोकरी करून अर्थार्जन करता यावं या उद्देशानं प्रतापरावांनी संस्थेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले.
शिक्षण हा प्रतापरावांसाठी कायमच प्राधान्याचा विषय. त्यातूनच प्रतापराव विद्यार्थी सहाय्यक समितीशीही जोडले गेले. 1975 पासून विद्यार्थी सहाय्यक समितीशी प्रतापराव संबंधित आहेत. उच्च शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थिनींसाठी अल्पदरात निवास आणि भोजन व्यवस्था करून देणाऱ्या विद्यार्थी सहाय्यक समितीच्या अध्यक्षपदाची धुरा प्रतापरावांनी 1980 मध्ये स्वीकारली. त्यांच्याच अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत विद्यार्थिनींची संख्या 350 वरून 700 वर पोहोचली. यात विशेष म्हणजे ग्रामीण मुलींची संख्या वाढली. सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरणामुळे हा ओघ दरवर्षी वाढतोच आहे. किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या संस्थेच्या प्रगतीतही प्रतापरावांच्या कल्पक विचारांचा फार मोठा वाटा आहे. किर्लोस्कर संस्थेचे मार्गदर्शक आणि प्रशिक्षक या भूमिकेतून प्रतापरावांनी किर्लोस्कर मधल्या कर्मचाऱ्यांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळवून दिला. उद्योग क्षेत्राप्रमाणेच शेती क्षेत्रातही प्रतापरावांनी उत्तमोत्तम प्रयोग केले. बारामती ग्रेप्स इंडस्ट्रीजच्या माध्यमातून प्रतापरावांनी द्राक्ष उत्पादनाचे नवे पैलू शेतकऱ्यांसमोर ठेवले. त्याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची दखल घेतली गेली. या विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक जाणीवांना नवी दिशा प्रतापरावांनी दिली आहे. त्याचंच प्रतिबिंब सकाळमधून पाहायला मिळतं. शेती हा आर्थिक विकासाचा महत्त्वाचा कणा. शेतकरी हा त्यातला अत्यंत महत्त्वाचा घटक. या घटकाच्या उन्नतीसाठी त्यांचं हक्काचं असलेलं ॲग्रोवन हे पहिलं वैल दैनिक सुरू करून सकाळ माध्यम समूहानं आपला सामाजिक बांधिलकीचा वसा आणखी समृद्ध केला. जसं शेतकऱ्यांचा विचार सकाळ माध्यम समूहानं केला, तसंच गावाच्या विकासात मोलाची भूमिका बजावू शकणाऱ्या सरपंचांनाही एकत्र आणलं आणि त्यातून सुरू झालं सरपंच महापरिषदेचं नवं व्यासपीठ. केवळ पाण्याचं नियोजन, पाण्याचे साक्षरता, पाणी अडवणं, त्याला जोडधंदे देणं आणि त्याच्याबद्दलची सातत्याने लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. मला असं वाटतं की सरपंच परिषदेमध्ये आपण हे या पद्धतीनं कामं केलीत तर तुमच्या भागाचा विकास होणं हे अपरिहार्य आहे. प्रतापरावांच्या आजवरच्या कार्याचा विविध स्तरांवर विविध पुरस्कारांनी गौरव झाला आहे. आता तर पद्मश्री पुरस्कारानं प्रतापरावांच्या कर्तृत्वाला गौरवाचं नवं कोंदण मिळालं आहे. पण अत्यंत विनम्रतेनं प्रतापरावांनी या सगळ्याचं श्रेय आपल्या सर्व सहकाऱ्यांना देऊन आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिलाय. या अनेक संस्थांचा प्रतिनिधी म्हणून मी हे स्वीकारतो आहे. कारण आपल्याला जो मोठेपणा मिळतो ते हजारो कार्यकर्ते, हजारो कामगार, अधिकारी हे काम करत असतात. संस्था मोठी होत असते आणि त्या संस्थेचं तुम्ही कधी प्रतिनिधित्व करत असतात, त्याचे तुम्ही प्रमुख आहात म्हणून तुम्हाला हा सन्मान मिळतो. पण माझ्या दृष्टीने हा सन्मान हा सर्वांचा आहे, हा एकट्याचा नाही आहे हे मी निश्चितपणे सांगू शकेन आणि मला त्याचा आनंद आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात काही ओलावा देता आला तर जरूर प्रयत्न करावा, पण पुन्हा त्यात गुंतून न घेता, अपेक्षा न ठेवता, हेच प्रतापरावांच्या निरपेक्ष यशाचं खरं गमक म्हणावं लागेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.